विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समर एक्झाम फॉर्म संदर्भातला. मित्रांनो विद्यापीठाची जे परीक्षा आहे सेमिस्टर 1 ची ती सगळ्या परीक्षा त्यांनी कंप्लीट केल्या. त्याच्यानंतर त्याचे रिझल्ट जे आहे टप्प्याटप्प्याने रिझल्ट सुद्धा जाहीर होत आहे आणि आता पुढची तयारी अशी आहे की सेकंड सेमिस्टर किंवा 4th सेमिस्टर किंवा 6th सेमिस्टर या सगळ्या सेमिस्टरचे एक्झाम फॉर्म जे आहे ते टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. काल दिनांक 26 फेब्रुवारी 2025 आणि आज दिनांक 27 फेब्रुवारी 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने तुमचे जे एक्झाम फॉर्म आहे ते सुरू झालेले आहेत. आता बघा आज जे फॉर्म सुरू झालेला आहे फर्स्ट इयर बीकॉम 2019 क्रेडिट पॅटर्न आहे. त्याच्यानंतर बीकॉम 2019 क्रेडिट पॅटर्न आहे. पीजी डिप्लोमा इन बँकिंग आहे. फर्स्ट इयर बीएससी आहे. फर्स्ट इयर बीएससी कम्प्युटर सायन्स आहे. फर्स्ट इयर प्लेन बीएससी आहे आणि बीसीए अशा या वेगवेगळ्या कोर्सेसची जी काही एक्झाम फॉर्म आहे ते सुरू झालेले आहे. तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण डायरेक्टली डेमोला सुरुवात करूयात. म्हणजे तुम्हाला समजेल की फॉर्म कसा भरायचा आहे तोही आपल्या मोबाईलवर काही क्षणामध्येच. तर मित्रांनो जास्त वेळ न घेता मी डायरेक्टली या व्हिडिओला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एक्झाम फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे गुगल क्रोम या वेब ब्राउझरला आणि या ठिकाणी सिम्पली तुम्हाला सर्च करायचं आहे SPPU एक्झाम फॉर्म. आता बघा असं सर्च केल्यानंतर पहिलीच जी लिंक तुम्हाला दिसते ऑनलाईन एक्झाम फॉर्मची त्याला क्लिक करायचं आहे. थोडंसं स्क्रोल करायचं आहे खाली. प्रोसीड टू लॉग इन या ऑप्शनला आपण येतो आहे. त्यानंतर स्टुडंट लॉग इनला आपल्याला यायचं आहे. हे स्टुडंट प्रोफाईल आपण ओपन करत आहोत. स्टुडंट आयडेंटिफिकेशन मॅनेजर. आता बघा लॉग इन तुम्ही ज्या पद्धतीने केलं असेल मोबाईल नंबर किंवा ईमेल ID तर त्या गोष्टीने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर आपण ईमेल ID आहे एका स्टुडंटचा तर तो आपण टाकण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर पासवर्ड जो तुम्ही ठेवला होता तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. जो कॅप्चा तुम्हाला दिसतोय तो कॅप्चा देखील तुम्हाला व्यवस्थित एंटर करायचा आहे. त्यानंतर लॉग इन करायचं आहे. बघा हे स्टुडंटचं प्रोफाईलचं डॅशबोर्ड आहे. या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट कुठल्या कोर्सला शिकत आहे त्याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. या ठिकाणी बघा एक्झाम फॉर्म या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता बघा मित्रांनो जर तुम्ही सेकंड इयरला असाल आणि 2019 क्रेडिट पॅटर्नचा फर्स्ट इयर तुमचा बॅक असेल तर तुम्हाला पहिलं ऑप्शन चूज करायचं आहे. आणि जर तुम्ही फर्स्ट इयर क्लिअर असाल आणि जर तुम्ही सेकंड इयर किंवा थर्ड इयरचं फॉर्म भरत असाल तर आपल्याला हे 2 नंबरचं ऑप्शन जे आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याला मी क्लिक करतो आहे. बघा ही इन्फॉर्मेशन आपल्याला यासमोर दिसत आहे. आता आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सगळे सब्जेक्ट दिसणार आहे. हा जो फॉर्म आहे हा सेमिस्टर 4चा म्हणजे फॉर्म आहे. तर आपल्याला सब्जेक्ट दिसत आहे कुठे कुठे क्लिक केलेलं आहे ते सगळं व्यवस्थित बघायचं आहे. त्याच्यानंतर ॲड ऑन जे क्रेडिटचे कोर्स आहेत किंवा सब्जेक्ट आहेत त्यांची लिस्टसुद्धा तुम्हाला या ठिकाणी सगळे दिसत आहे. तुमच्याकडे ॲड ऑन क्रेडिट कंप्लीट करण्यासाठी हे सगळ्या 9 प्रकारच्या गोष्टी आहेत. तर याच्यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. नाही केलं तरी बाय डिफॉल्ट ते येणार आहे आणि त्या पद्धतीने तुमचे मार्क्स जे आहेत ते भरले जाणार आहे. तुमचे ॲड ऑन क्रेडिट 8 तुम्हाला कंप्लीट करायचे आहे बीकॉम पूर्ण करत असताना. तर 4 क्रेडिट हे ऑलरेडी तुम्हाला फर्स्ट इयरला डेमोक्रॉसीला 2 आणि फिजिकल एज्युकेशनला 2 झालेले असतात. त्याच्या व्यतिरिक्त 4 क्रेडिट तुम्हाला सेकंड इयर आणि थर्ड इयर मिळून करायचे असतं. तर मित्रांनो सगळ्यात खाली आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता बघा फीज किती आलेली आहे तर टोटल फीज आहे 670. हे झाल्यानंतर आपल्याला ओके करायचं आहे. कन्फर्म अँड प्रिंट मारायचं आहे आणि आपला फॉर्म भरला जातो. तर मित्रांनो ही अतिशय सोपी पद्धत जी आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलवरच फॉर्म भरू शकणार आहात. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच फॉर्म भरता येणार आहे अगदी 5 मिनिटाच्या वेळेमध्ये. तर मित्रांनो हा बघा फॉर्म डाउनलोड झालेला आहे. याची प्रिंट जी आहे ही तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये घेऊन जायची आहे एक्झाम डिपार्टमेंटला. ते चेक करतील आणि तुमची फीज जी आहे ऑनलाईन पद्धतीने पे करून घेतील. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.